हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? मस्त असतान तर तुम्ही मला ना फेसबुकला खूप सपोर्ट केला बरं का. आणि फॉलोअर्स पण खूप चांगले वाढलेत माझे. आणि असाच सपोर्ट करत राहा. तर 2-3 दिवसापासून काय माझी तब्येतच बरी नाही. मला आहे ना विटनेस आल्यासारखा वाटतोय. त्या दिवशी आमचं भांडण झालं होतं दोघांचं, माझं आणि माझ्या नवऱ्याचं. त्याच्यामध्ये मला हे बघा लागलेलं तर आहे ते पूर्ण. अजून हात दुखतोय माझा आणि अजून मी काय बोलत नाही, बोलणार पण नाही, कारण मला राग येतो मला मारलं वगैरे तर मी काय बोलते, सगळ्यांनी मला असंच सपोर्ट करत राहा. आणि 4-5 दिवस झाले माझं काम पण बंद आहे, मी कामाला पण नाही गेली. तर कारण का नाही गेली, खूप लांब होतं काम, थेट मुंबईला, घाटकोपरला. आणि माझी पोरं पण घरी असतात, त्याला पण सुट्टी आहे ना, तर मग त्यांना बघायला पण कोणीच नाही ना, त्याच्यामुळे मी कामाला जात नाही. ठाण्यात असं वगैरे इकडे थोडंसं भेटलं ना तिकडे जाणार मी, पण जास्त लांब असल्यावरती मला जायला भेटत नाही. तर लवकरच परत कामाला मी जाणार. मस्त जरा बरं पण वाटतं, नुसतं घरी मला बोर होतं. कामामध्ये गेलं का कसं आम्ही सगळेजणे असतो, म्हणून दिवस पटकन हसून खेळून निघून जातो. घरात बसून आहे ना नुसतं म्हणजे टेन्शन असतं डोक्याला, काही ना काही विचार डोक्यात येत राहतात. भलतंच त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं. तसं थोडंसं तिथं कामामध्ये पैसे भेटतात काम केल्यावरती, आणि मैत्रिणी पण असतात, मस्त हसून खेळून आम्ही दिवस घालवतो, त्याच्यामुळं बरं वाटतं. पण आता लांब आहे म्हणून माझं काही नाही, पण मी पोरांसाठी गेले नाही. मला सगळंच बघावं लागतं, घरातलं पण आणि पोरांचं पण, भलं शाळा नसली तरी पण काय सांगणार नवऱ्याला, ते तर गोष्ट समजत नाही, एवढं सगळं हँडल करते. कधी एखादी गोष्ट चुकली माझ्याकडून तर मला मारच भेटतो, असं होतं. म्हणून मला सहन होत नाही कुठल्या गोष्टी. कधी मग मी खूप भडकते आणि नाही ते माझ्या डोक्यात विचार घुसतात. कधी तर एवढं मला हे होतं ना की असं वाटतं की मी एकटं राहावा, पण नाही राहू शकत मी एकटी, कारण माझ्यात काय अजून एवढी हिंमत नाही एकटं राहायला, किंवा नको असे विचार पण नको. पण कधी खूप त्रास होतो सारखं हाणमार केल्यावरती, किंवा थोडं माझा पण जीव आहे, मला पण समजून घ्यायला पाहिजे, मला असं वाटतं. ते समजून नाही घेत की म्हणजे प्रत्येक गोष्ट कसं जिथलची तिथं कधी नाही होत, प्रत्येकाकडून चुका होतच असतात. पण मला असं वाटतं कधी समजून घ्यावा, पण अजिबात नाही. ते पहिल्या काळातले लोक कसं सासरवास करतात तसं चालतं, तसं आमच्या घरामध्ये की ही वस्तू तिथं तेच असंच केलं पाहिजे, ते व्यवस्थित झालंच पाहिजे असं. पण ते माझ्याकडून होत नाही, कधी माझ्याकडून चुकतंच. मी सांगायला गेले का नाही झालंच पाहिजे असं तसं होतं जरा, मग त्याच्यापासून लगेच भांडण तर मला वार हाणण्यापर्यंत ते भांडण जातं. मग खावा लागतो मार, खाते. मग काही करू आता, काही नवरा आहे म्हणल्याच्या नंतर काही बोलू शकत नाही की का मारता. दुसरं असतं तर त्याच्यावरती कंप्लेंट केली असती, ह्या लोकांनी मला मारलं. तर नवरा आहे म्हणल्याच्या नंतर नवऱ्यावर जर कंप्लेंट केली तर ते मला इथूनच खतम करून टाकीन. किती तरी सहन करावं लागतं मला घरामध्ये, पण जाऊ द्या. जोपर्यंत मी चांगलं कमवत नाही किंवा जबाबदारी मी माझी मी सगळं काही करू शकत नाही, तोपर्यंत मला माझं सहन करावं लागणारच आहे. ज्या टायमाला मी चांगलं कमवेल आणि पोरांना पण व्यवस्थित सांभाळेल माझ्या जीवावर, तेव्हा नाही कोणी मला बोलणार. पण अजून मी दुसऱ्याच्या जीवावर बसून खाते, माझे काही 500-1000 येतात, त्याच्याच्याने माझं काही होत नाही. त्याच्यामुळंच दुसऱ्याला बोलायला सगळे असे असतात. आपण मतलबी दुनिया आहे इथं, बिना मतलबचं कोणीच नाही आहे. की नवरासुद्धा बायकोला फुकट घालू शकत नाही खायला. घरात जर व्यवस्थित थोडंफार इकड झालं तो पण समजून घेत नाही. काय तुला काय बसून ठेवायला आणलं का, तू काय इथलची का माराणी आहे का, कामं करायची.
हां. आणि आपण उलटं बोलू ना आपल्यावर मार पडणार, घराच्या बाहेर निघ, राहू नको. त्याला माहीत असतं की हिला पर्याय नाही, ही सोडून जाणार नाही, हिला कुठं काम नाही, काय नाही. जरी असं असतं, म्हणून आपल्याला कसं काही झालं तरी गपचूप तिथंच राहावं लागतं. काय सांगणार आता, जे नशिबात आहे ते आहेच. जाऊ द्या. तर मला सगळ्यांनी सपोर्ट करा फेसबुकला. चला, चांगला तुम्ही सपोर्ट करताय, पण अजून चांगला सपोर्ट करा. बाय.